राज्यातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींनो, कर्मचाऱ्यांना माहे जुलैच्या वेतनाबाबत आत्ताची महत्त्वपूर्ण अपडेट, पगारामध्ये होणार मोठी वाढ जाणून घ्या सविस्तर. काय आहे पूर्ण वृत्त जाणून घेऊया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येत असते. यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते. यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात वार्षिक वेतनवाढीमुळे पगारात मोठी वाढ मिळणार आहे. तर वार्षिक वेतनवाढ लागू करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते याप्रमाणे आहेत. यामध्ये एखादा कर्मचारी मागील वर्षाच्या दिनांक 1 जुलैपासून ते चालू वर्षाच्या दिनांक 30 जूनपर्यंतच्या कालावधीत एकूण 6 महिने अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यास चालू वर्षाकरिताची 1 जुलैची वार्षिक वेतनवाढ ही अनुज्ञेय असेल. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार परिवीक्षाधीन म्हणून एखाद्या पदावर थेट नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ ही त्याच्या 1 वर्ष परिवीक्षेचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. वार्षिक वेतनवाढ किती लागू होते तर 6व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनाच्या 3% रक्कम वार्षिक वेतनवाढ म्हणून दिली जात होती. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगामध्ये 3% वार्षिक वेतनवाढ दिली जाते. परंतु आपल्या मूळ वेतनाच्या 3% रक्कम ही पुढील शतक अंकातील रूपांतरित करून वार्षिक वेतनवाढीची गणना केली जाते. समजा आपले मूळ वेतन हे 27,100 असे असेल तर 27,100चे 3% 813 येते. जर 27,100 मध्ये 813 मिळवले तर 27,913 अशी रक्कम येते. परंतु ही रक्कम 27,950 पेक्षा कमी असल्याने ही रक्कम 27,900 रुपयेमध्ये रूपांतरित करून पुढील वेतनवाढ मंजूर केली जाते. सदरची रक्कम ही 27,950 पेक्षा अधिक असल्यास मूळ वेतन 28,000 अशी करण्यात आली असती. 7व्या वेतन आयोगानुसार आपणास मिळणारे सध्याचे मूळ वेतन व वेतनवाढ वेतन स्तर पाहू शकता. याकरिता आपल्यास वेतन पे मॅट्रिक्स माहीत असणे आवश्यक आहे. याचा जो चार्ट आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तो जाऊन तुम्ही चेक करा आणि तो चार्ट्स पूर्ण डाउनलोड करून आपण कोणत्या पे बँडमध्ये बसतो, आपलं वेतन किती वाढणार आहे हा तुम्ही सविस्तर पाहू शकता. तर हे आहे वृत्त मित्र हो जुलैच्या वेतनाबाबत. तुम्हाला जर वृत्त आवडले असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि विनंती आहे की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.